मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. कोणत्या तर लर्न विथ सई या यूट्यूब चॅनलमध्ये. बरोबर आहे. तर आपण आजच्या क्लासमध्ये नैसर्गिक संख्या कशी काढायची, नैसर्गिक संख्या काढणे हे पाहणार आहोत. बरोबर. नैसर्गिक संख्या काढणे. नैसर्गिक संख्या काढणे म्हणलं तर कसं, नैसर्गिक संख्या काढणे. या क्लासच्या अगोदर आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय याचा अगोदर आपण एक युट्यूबला व्हिडिओ सोडण्यात आलेला आहे आणि टाकण्यात आलेला आहे. बरोबर. मग आता काय करायचं, आपल्याला नैसर्गिक संख्या काढायची. म्हणजे नैसर्गिक संख्या कशी काढायची, तर दोन संख्यामधील नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढायचं. नैसर्गिक संख्या कशा असतात, तर एक पहिली नैसर्गिक संख्या 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. असं करत 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 ही नैसर्गिक संख्या कुठपर्यंत आहे, तर अनंत आहेत. नैसर्गिक संख्येमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात शेवटची नैसर्गिक संख्या सांगता येते का, तर नाही सांगता येत. ती नैसर्गिक संख्या कुठं असते, अनंत असते. बरोबर आहे. मग आता काय करायचं, असं करता करता जर समजा तुम्हाला विचारलं 33 ते 66 मधील या दोन संख्येमधील काय करायचं, आपल्याला नैसर्गिक संख्या काढायच्या. मधील नैसर्गिक संख्या काढा. असा जर समजा आपल्याला नवोदयला असतो, नवोदयला असू द्या, बीडीएसला असू द्या, स्कॉलरशिपला असू द्या, 4थी 7वीला स्कॉलरशिप सुद्धा त्या कोणत्याही जर समजा स्कॉलरशिपमध्ये जर असा जर प्रश्न विचारला तो तुम्हाला एका मिनिटामध्ये जर कसा काढायचा, तर असं जर विचारलं, काय जर विचारलं समजा 33 ते 66 मधील नैसर्गिक संख्या कशा काढाव्या, समजा नैसर्गिक संख्या काढा असा जर प्रश्न आला तुम्हाला. बरोबर आहे. असा जर प्रश्न जर आला तर तुम्ही नैसर्गिक संख्या कसं काढणार, असं करत बसणार का. समजा 33च्या नंतर नैसर्गिक संख्या कोणती आहे, तर 33च्या समोर नैसर्गिक संख्या 34 आहे. म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या 33, त्यानंतर दुसरी 34, त्यानंतर 35, त्यानंतर 36. असं करत 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 तुम्ही जर समजा 66 पर्यंत नैसर्गिक संख्या जर काढत गेल्या, लिहित गेल्या आणि त्यानंतर लिहित गेल्या, त्यानंतर पुन्हा त्या संख्या जर समजा मोजाव्या लागल्या तर तुम्हाला खूप वेळ लागेल. पण तसं न करता नैसर्गिक संख्या काढण्यासाठी एक छोटा आणि सिंपल फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. ते कसं, तर नैसर्गिक संख्या काढण्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची जी संख्या आहे ती काय करायची, शेवटची संख्या घ्या. अगोदर शेवटची संख्या वजा पहिली संख्या जे त्याच्यामध्ये उत्तर आलंय त्याच्यामध्ये काय करायचं, अधिक 1 करायचं. म्हणजे जे काही तुमचं कोणतंही उत्तर असू द्या त्याच्यामध्ये काय करायचं, +1 करायचं. मग शेवटची संख्या कोणती आहे, तर शेवटची संख्या तुमची आहे 66. 66 मधून काय करा, 33 वजा करा. 33 वजा केलं त्यानंतर उत्तर येतं तुमचं किती, 6 मधून 3 गेले राहिले किती, 3. आणि या 6 मधून हे 3 गेले राहिले किती, 3. म्हणजे 33. बरोबर. त्यामध्ये काय करा, +1 करा. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, 34. म्हणजे 33 ते 66 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या किती, तर नैसर्गिक संख्या किती, 34. बरोबर आहे. जर समजा असं कोणताही जर समजा हे सोपत नाही, तर याच्यापेक्षा जर समजा मोठा प्रश्न कोणताही विचारला तुम्हाला नैसर्गिक संख्या काढण्याचा, तर एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. जर समजा तुम्हाला विचारलं 125 ते 378, आता जर समजा पहिलं तरी सोपं होतं, 33 ते 66 पर्यंत आपण कुणीही काढू शकलं असतं. मग आता असं करणार का, 125 पहिली नैसर्गिक संख्या आहे, त्यानंतर दुसरी 126 आहे, त्यानंतर 127 आहे. असं करत 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 समजा तुम्ही 378 पर्यंत लिहायला गेला तर तुम्हाला खूप वेळ लागेल. पण असं न करता आपल्याला सूत्रानुसार एका मिनिटामध्ये नैसर्गिक संख्या कशी काढायची ते पहा. जर समजा तुम्हाला सूत्र आहे नैसर्गिक संख्या, कोणतं, नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या. कोणती संख्या, शेवटची संख्या. अगोदर काय करायची, शेवटची संख्या घ्यायची, त्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, पहिली संख्या काय करायची, वजा करायची. मग पहिली संख्या झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करणार, तुम्ही +1 करणार. काय करणार, +1 करणार. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा आणि त्याच्यामध्ये काय करा, 1 अधिक म्हणजे प्लस करा. जर समजा शेवटची संख्या कोणती, तर 378, त्याच्यामधून काय करायचं, पहिली संख्या वजा करायची म्हणजे कोणती, 125. मग असं जर करायला गेलं तर पहा, पहिल्या शेवटची संख्या मधून पहिली संख्या वजा काय गेला, 8 मधून 5 गेले राहिले किती, 3. 7 मधून 2 गेले राहिले किती, 5. आणि त्यानंतर 3 मधून 1 गेला राहिला किती, 2. म्हणजे 253 +1 म्हणजे राहिले तुमचं काय, तर 200. म्हणजे काय, तर 125 ते 378 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत, तर 254 नैसर्गिक संख्या आहे. बरोबर आहे. मग आता जर समजा याच्या समोर जर करायला गेलं, कोणता जर समजा असा प्रश्न विचारला की बाबा हे 254 नैसर्गिक संख्या आहेत, पण या 254 नैसर्गिक संख्येमध्ये समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर समजा नैसर्गिक संख्येमध्ये समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत असा जर प्रश्न विचारला, जर समजा याच्या व्यतिरिक्त दुसरा जर प्रश्न विचारला 31 ते 80 मध्ये
31 ते 80 मध्ये समसंख्या किती आहेत? कोणत्या संख्या? समसंख्या किती आहेत? मग असं जर करायला गेलं तर काय करावं लागेल? त्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्या अगोदर नैसर्गिक संख्या काढावं लागतील, बरोबर आहे. मग नैसर्गिक संख्या जर काढायला गेलं तर नैसर्गिक संख्या बरोबर काय तुमचं सूत्र आहे? नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या. तुम्ही प्रत्येक वेळी लिहित बसायचं नाही. शेवटची संख्या कोणती? 80. त्याच्यामधून काय केलं? 31 वजा केलं. जर 31 जर वजा केलं तर राहिलं किती? 1 प्लस करा. त्यानंतर 8 मधून 0 मधून 1 जात नाही म्हणून 10 मधून 1 गेले राहिले 9. त्यानंतर इथला 1 कमी झाला, 7 मधून 3 गेले राहिले 4 म्हणजे 49 प्लस 1 सगळ्या तुमच्या नैसर्गिक संख्या किती आल्या? 50. मग नैसर्गिक संख्या 50 आल्या. मग नैसर्गिक संख्या 50 आल्या त्यानंतर त्याच्यामधून समसंख्या बरोबर काय? समसंख्या किंवा कोणत्याही जर समजा विषम संख्या बरोबर काय? नैसर्गिक संख्या छेदामध्ये काय? नैसर्गिक संख्या छेदामध्ये 2. मग नैसर्गिक संख्या छेदामध्ये 2 मग 50 छेदामध्ये किती? 2 म्हणजे राहिलं किती? समसंख्या किती आल्या? तर 25 समसंख्या आणि 25 विषम संख्या. असं याच्यावरून काय करू शकतो आपण? नैसर्गिक संख्या काढल्यानंतर सम किंवा विषम संख्या खूप सोप्या पद्धतीने काढू शकतो. जर समजा याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू द्या, कोणताही जर समजा प्रश्न विचारला तर एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो. जर समजा याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न आला, काय करा? आता समसंख्या काढली, आता काय करा? विषम संख्या काढा. कोणत्या काढा? विषम संख्या. मग विषम संख्या अगोदर काय केलं आपण? समसंख्या काढल्या. त्याच्यानंतर आता जर समजा तुम्हाला प्रश्न आला विषम संख्या काढा. कोणत्या विषम संख्या काढा? तर 80 ते 129 पर्यंत, 80 ते 129 पर्यंत काय करा? विषम संख्या काढा. मग विषम संख्या जर काढायच्या असतील तर अगोदर सर्वप्रथम काय करावं लागेल तुम्हाला? 80 ते 129 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती ते काढावं लागतील. मग नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र आता काय करायचं? डायरेक्ट शेवटची संख्या कोणती? 129 वजा पहिली संख्या काय? 80. याच्यामध्ये काय करायचं? प्लस 1 करायचं, बरोबर आहे. प्लस काय करायचं? 1 करायचं म्हणजे 9 मधून 0 गेला राहिले किती? 9. त्यानंतर 12 मधून 8 गेले राहिले किती? 4, बरोबर. 49 1 राहिले किती तुमचे? 50. जो उत्तर किती आला? नैसर्गिक संख्या किती आली याच्यामध्ये? पुन्हा 50. पण नैसर्गिक संख्या जर समजा 50 आल्या असतील तर विषम संख्या बरोबर काय करणार तुम्ही? विषम संख्या बरोबर 100 किती आल्या तुमच्या? विषम संख्या 50. मग 50 छेदामध्ये 2. जर समजा विषम संख्या किती आल्या तर म्हणजे विषम संख्या 25 असतील तर समसंख्या पण याच्यामध्ये किती असायला पाहिजे? 25 असायला पाहिजे, बरोबर. विषम संख्या 25 आणि समसंख्या 25. तर आपण नैसर्गिक संख्या कशा काढाव्या, नैसर्गिक संख्या कशा काढल्याच्या नंतर समसंख्या कशा काढाव्या आणि विषम संख्या कशा काढाव्या हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर समजा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये यस किंवा नोट सांगा. धन्यवाद.